इराण, इराक, लेबॅनन, सिरिया, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत या तेल समृद्ध देशात चालू असणारे संघर्ष हे प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेच्या स्वार्थी नीतीतून निर्माण झाले आहेत. हे प्रगत देश जगभर सतत युद्धे पेटती राहतील यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न करीत असतात. युद्ध हा मानवी स्थायी भाव आहे. तेल समृद्ध असणारे देशवासी एकमेकाशी सतत कसे झगडत राहतील याचे शिस्तबद्ध नियोजन पाश्चिमात्य देश नियोजनपूर्वक करतात. त्यांची शस्त्रे विकत जायला हवीत. पाश्चिमात्य देशातील कंपन्यांचे तेल उद्योगांवर नियंत्रण असायला हवे. गल्फ प्रदेशात राज्यावर असणारा शासक हा त्यांच्या हातातील बाहुले असायला हवा. पृथ्वीवरील खनिज संपत्ती युरोप अमेरिकेच्या हातात असली पाहिजे. खनिजे आणि तेल वाहून नेण्याच्या मार्गावर त्यांचे नियंत्रण असायला हवे. यासाठी मध्यपूर्वेतील हे देश आपापसात सतत लढत राहायला हवेत. शिया विरुद्ध सुन्नी, सुन्नी विरुद्ध कुर्दी, कुर्दी विरुद्ध अलावी यांनी एकमेकाच्या उरावर बसायला हवे. हे आपापसात झगडत राहण्याने पाश्चात्य देशातील शस्त्रलॉबी धनवान होत असते. यांनी एकमेकाबरोबर झगडे करावेत यासाठी प्रसारमाध्यमे विकत घेतली जातात, वापरता येतात. पाश्चात्य स्वार्थाआड येणाऱ्या सार्वभौम सरकारला उलथवणे व पाश्चात्यांच्या गुलामीत राहणारी यंत्रणा सत्तेवर आणणे यासाठी युरोप अमेरिकेतील राष्ट्रे कोणत्याही थराला जायला तयार असतात. गोंधळात पडलेले मानवी मन हवे तसे वाकविता वळवता येते. अमेरिका इंग्लंडने हे सारे कसे घडवून आणले हे तपशिलात वाचायचे असेल तर वैशाली करमरकर यांनी लिहिलेले वावटळ पेराल तर वादळच उगवेल हे पुस्तक वाचा. 1951 साली मोसादेग यांनी इराणमधील तेल विहिरींचे राष्ट्रीयकरण केले. तेल विहिरींवरची ब्रिटिशांची मालकी संपवली. तेल विहिरींवरचे अधिकार सोडायला इंग्रज तयार नव्हते, पण मोसादेग यांचे सरकार इराणमध्ये निवडून आले होते. त्यांना बदनाम करून सत्ता काढून घेता यायला हवी यासाठी शहा रझा पेहलवी या इराणच्या सैन्यातील काही अधिकाऱ्यांना पाश्चात्यांनी विकत घेतले. एव्हरी मॅन हॅज इज प्राईज अशी एक म्हण आहे. पुरेसे पैसे मोजले की माणसे फितवता येतात. तेथील प्रसारमाध्यमांना हाताशी धरून कोणालाही बदनाम करता येते. इराणमधील रस्त्यावर सतत हिंसाचार चालू राहील यासाठी गुंड प्रवृत्तीच्या माणसांना शस्त्रे दिली गेली, पैसे पुरवण्यात आले. प्रसारमाध्यमांचा वापर करून मोसादेग हे रशियाचे एजंट आहेत यासाठीच्या बातम्या प्रसिद्ध होतील याची काळजी घेतली गेली. इराणमध्ये शहा या अमेरिकेच्या बाहुल्याच्या हातात सत्ता आली. पुढे 26 वर्षे सत्ता शहांच्या ताब्यात होती. ते सत्तेवर असल्याचा सगळ्यात जास्त फायदा अर्थात पाश्चात्य कंपन्यांनी घेतला. इराणमधील श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत झाला. तेथील सामान्य जनता दरिद्रीच राहिली. अमेरिकेचे हे राजकारण अयातुल्ला खोमेनींना कळत होते. पॅरिसमध्ये भूमिगत राहून सामान्य माणसाला हाताशी धरून संघटना बांधण्याचे काम खोमेनी करीत होते. त्यामधून इस्लामवाद उग्र होत गेला. 1979 साली इराणच्या शहांना देश सोडून पळून जावे लागले. सत्ता इस्लामी अतिरेकी असणाऱ्या खोमेनींच्या ताब्यात गेली. त्यानंतरची 46 वर्षे अमेरिका वा ब्रिटनला इराकमध्ये ढवळाढवळ करता येत नव्हती. मोसादेग सारखेच खोमेनीच्या हातून सत्ता काढून घ्यायची व नवीन बाहुल्याला सत्तेवर बसविण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून पाश्चात्य देशांकडून चालू होता. त्यासाठी इराणमधील आंदोलने, मोर्चे सुरू झाले होते. पण खोमेनींची सत्तेवरील मांड पक्की होती. काहीही करून त्याला सत्ताभ्रष्ट करणे आणि आपले प्यादे तेथे बसवायचे म्हणून सध्याचे युद्ध पेटविण्यात आले आहे. ट्रम्प हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे. म्हणूनच इराणला पाषाण युगात नेण्याची भाषा त्याच्याकडून उघडपणे केली जाते. अमेरिकेतील अनेक राष्ट्राध्यक्ष हे ट्रम्पसारखेच झुंड होते. अमेरिकेच्या हितासाठी त्यांनी गल्फ प्रदेशातील देशांची होरपळ केली आहे. फक्त ते इराणमधील सभ्यतेला नाहीशी करण्याची ट्रम्पची भाषा कॅमेऱ्यासमोर उभी राहून करीत नव्हते, एवढेच. इतिहासात सतत हे असंच घडत आले आहे. बलवानांनी सत्तास्थानी बसायचे आणि दुबळ्यांना हवे तसे वाकवायचे. हा मत्स्य न्याय फार पूर्वीपासून चालत आला आहे.
आखाती देशात चालू असलेल्या लढाया व त्यामागची कारणे समजून घेणे सोपे नाही, पण ती समजून घेतली तरच मध्यपूर्वेतील संघर्षाच्या चित्राचा उलगडा होऊ शकेल. या संदर्भातील थोडी अधिक माहिती पुढील भागात पाहू. धन्यवाद.